नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये जेव्हा आनंदीने हातावर पेटता दिवा घेतलेला असतो, आरती म्हणत असते की आनंदी, अगं तुझा हात भाजेल, तू हे सर्व काय करतेस, तो दिवा खाली ठेव. तेव्हा प्रांजल आणि ही मिताली आरतीला अडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते काही आनंदीच्या जवळ तिला जाऊन देत नसतात. तर आरतीचा जीव कासावीस तुटत असतो. ती म्हणत असते की हे बघ आनंदी, दिवा खाली ठेव. परंतु आता हे तेथे पृथ्वी येतो आणि पृथ्वी जेव्हा ही सर्व काही बघतो तेव्हा रागानेच मात्र आता त्याला खूप राग येतो आणि तिच्या हातातील जो काही दिवा आहे तर तो आनंदीचा हात झिटकारून खाली फेकतो. तेव्हा सगळ्यांना हे बघून खूप मोठा एक धक्का बसलेला असतो. शेवटी पृथ्वीनेच मात्र आता आनंदीला या सगळ्या संकटातून जी काही शिक्षा तिला दिलेली आहे तर त्यातून बाहेर काढलेलं असतं. पृथ्वीला प्रांजल आणि आता ह्या मितालीचा फारच राग येतो. रागाने मात्र आता तो त्यांच्यावर चिडून गेलेला असतो. आरतीला आता म्हणजे पृथ्वीने जे काही केलेलं आहे तर ते योग्य वाटतं, परंतु प्रांजल आणि मिताली या दोघांवर तो इतका धावून गेलेला असतो. प्रांजलची गचंडी धरतो. प्रांजलला म्हणतो की तुला वाटतं का तू काय केलेलं आहेस. तेव्हा सगळेजण आता बघत असतात. माई बापू हे सगळेजण तेथे आहे आणि शिल्पासुद्धा. परंतु पृथ्वी असं का करत असेल, त्या आनंदीची त्याला इतकी काय आता काळजी वाटत असेल म्हणून तो घाईने आला आणि तो दिवा पालथा करून दिला. म्हणून प्रांजल आणि मिताली यांना खूप टेन्शन आलेलं असतं. परंतु जेव्हा प्रांजलची गचंडी धरली जाते तेव्हा आता शिल्पा पुढे येते. शिल्पा म्हणते की अरे पृथ्वी काय करतोस तू. तेव्हा आता शिल्पा त्याला सोडवायला सांगते तर पृथ्वी म्हणतो की अरे तुम्हाला दोघांना अक्कल आहे का, तुमची हिंमतच कशी झाली हे सर्व करण्याची. मिताली आणि आता प्रांजल खूप घाबरतात. पृथ्वी त्यांना म्हणतो की तुम्हाला हे सर्व करण्यासाठी कोणी सांगितले. तर प्रांजल म्हणतो की तिच्यामुळे तुला त्रास झाला म्हणून तिला मी शिक्षा केलेली आहे. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणतो की रागानेच, अरे मूर्ख माणसा, तुला कळतं का, तू आनंदीला ती गोष्ट करण्यासाठी सांगितलेली आहे की जी गोष्ट आपल्या आईने केली होती आणि तुम्ही हे सगळं विसरलात का. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला हे सुद्धा कळत होतं. आपले बाबा म्हणजे मिस्टर निंबाळकर तेव्हा त्यांना बरं नव्हतं, तेव्हा आपल्या आईने असाच जळता दिवा आरतीच्या हातामध्ये घेतला होता आणि त्यावेळेस मात्र बाबा बरे सुद्धा झाले होते. कारण तिचं आपल्या बाबावर आणि परत म्हणतो की तिचं मिस्टर निंबाळकर वारावर खूप प्रेम होतं म्हणून. आणि तुझी हिंमतच कशी झाली की तीच गोष्ट परक्या मुलीकडून करून घेण्याची. आपल्या आईने जे काही केलेलं होतं ते सगळं तू आता हिच्याकडून कसं करून घेतलं. अरे तुला थोडी तरी जाणीव आहे का, तू हे सर्व केले पण तिला आईचा दर्जा तू दिलेला आहेस आणि तू आनंदीकडून जे काही करून घेतलेलं आहे तर ते फक्त आणि फक्त माझी आईच करू शकत होती. तू मात्र तिला प्रायचित्त करायला लावून माझ्या आईच्या ठिकाणी नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तू तिला माझ्या आईचा दर्जा दिलेला आहे. तर मिताली आणि प्रांजल लगेच बाजूला होतात. परंतु आता हा पृथ्वी आनंदीवर घसरतो. आनंदीला म्हणतो की तू आणि तुला या अगोदर सुद्धा मी बजावलेलं आहे की या घरात मात्र तू आमच्या आईची जागा नाही घेऊ शकत. तुला अक्कल आहे का, याने तुला प्रायचित्त करण्यासाठी लावलं, परंतु तू कधीही आमची आई नव्हतीच आणि याच्या पुढे सुद्धा तू नसणार आहे. त्यामुळे आमची आई तू नसणारच आहे आणि आमच्या आईने जे काही केलेलं आहे तर ते सगळं मात्र काहीच करायचं नाही. आणि हे बघ, मला मात्र तुझं तोंड सुद्धा बघण्याची इच्छा नाही आणि तुझं तोंड बघितलं की माझा राग अनावर होतो. त्यामुळे यापुढे मात्र कधीही मला स्वतःचा चेहराच दाखवणार नाही, ही गोष्ट लक्षात घे आणि हेच तुझ्यासाठी योग्य आहे. तेव्हा आता आरती पृथ्वीकडे रागाने बघत आहे. तिला खूपच राग येतो. आनंदीला बिचारीला फार वाईट वाटतं. आनंदी रडत असते. आरतीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं, कारण या घरात तिला जी काही वागणूक भेटत आहे याचा मात्र आरतीला खूपच राग येतो. परंतु आता पृथ्वी जेव्हा रागाने आतमध्ये जातो, प्रांजल म्हणतो की दादा, अरे दादा प्लीज ऐकून घे, अरे मी काय म्हणतो. आणि तो तिच्या मागे जातो आणि सगळेजण मात्र आतमध्ये निघून गेलेले आहेत. सगळ्यांना आता म्हणजे रागच आलेला असतो. परंतु माई बापू आणि छायाताई आणि आरती हे सगळेजण तेथे उभे आहेत. परंतु आनंदी पूर्णपणे आता ढासळून गेलेली आहे. आनंदी रडतच खाली बसते. तेव्हा आरती तिला सावरते. आरती म्हणते की आनंदीताई प्लीज, अगं असे खचून जाऊ नकोस. आनंदी आता रडतच म्हणते की आरतीताई, अगं जेव्हा काल मालक साहेब माझ्यावर ओरडले होते तेव्हा सुद्धा मला इतकं वाईट वाटलं नव्हतं, परंतु आज मात्र मला हा पृथ्वी सुद्धा, ज्याच्यावर मात्र मी सख्या मुलापेक्षा जास्त प्रेम केलं आणि तो मुलगा मला म्हणतो की मला तुझं तोंड दाखवू नको म्हणून, याचं आनंदीला फारच वाईट वाटलेलं असतं. माईंना सुद्धा खूप वाईट वाटतं. त्यामुळे खरंच आरतीताई, आज मी संपले, आज मी संपलेले आहे असं म्हणून ती खूप रडत असते. तर आरती रडतच तिला सावरते आणि म्हणते की आनंदीताई प्लीज, तू इतकं टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल. आनंदीची ती ढासळलेली अवस्था बघून माई आणि बापूंना सुद्धा खूप वाईट वाटतं आणि छायाताईंना सुद्धा. आरती कसं बसं आनंदीला समजवण्याचा आणि आधार देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आनंदीला खूप वाईट वाटलेलं असतं. तिच्या मनाला पूर्णपणे आता या पृथ्वीचं बोलणं लागलेलं असतं आणि आरतीला तिची अवस्था बघवत नसते. ती मात्र तिला कसं बसं सावरून तिला आपल्या मिठीत घेते आणि दोघी आता खूप रडत आहेत. आनंदीला कसं या सगळ्यातून
बाहेर काढायचं. आनंदी पूर्णपणे खचून गेलेली आहे म्हणून आरतीला खूप टेन्शन आलेलं असतं. ती सुद्धा खूप रडते. त्यानंतर आता आरती घरी आलेली असते. आता विजांचा गडगडाट सुटलेला असतो. बाहेर पाऊस सुरू असतो. आता आल्यानंतर आरती सगळं काही आबांना सांगते. आबांना तर फार टेन्शन येतं. आबा म्हणतात की अगं तू इकडे कशाला आली, तू तिच्या सोबत थांबायला हवं होतं. इतक्या कठीण परिस्थितीत तू तिला एकटीला का सोडून आलीस. म्हणून आबांचा जीव पूर्णपणे कासावीस झालेला असतो. तेव्हा आरती म्हणत असते की आबा हे बघा, आबा माझं पाऊल सुद्धा तिला सोडून आता एक क्षण तेथून निघायला तयार नव्हतं. परंतु ते तिचं सासर आहे आणि आता मात्र तिला कोणताही तेथे हक्क नाही आणि कुठल्या हक्काने तेथे रात्रभर थांबणार होते तुम्हीच मला सांगा. तेव्हा आता आबा खूपच भडकलेले असतात. आबा म्हणतात की काय तू मगासपासून सासर सासर लावलंस. अगं तिचं सासर आहे म्हणून तू तिला एकटीला सोडून आलीस. तेव्हा आता आरची उठते. आरची म्हणते की आबा तुम्ही शांत व्हा बरं. आणि आरतीताई तू सुद्धा काही सांगू नकोस, त्यांचा बीपी वाढेल. तेव्हा आता आरची आबांना समजावते की अहो यामध्ये आरतीताईची काय चूक आहे, ती काय करणार होती बरं. आबा काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. आबा म्हणतात की किती काही झालं तरी आता मला शांत नाही बसवणार, मला जावंच लागेल. तोपर्यंत मी आनंदीचा आवाज ऐकत नाही, मी तिच्याशी बोलत नाही, तोपर्यंत मला चैन नाही वाटणार. आबांना काय करावं तेच काही कळत नसतं. त्यांना फार टेन्शन आलेलं असतं. ते आरचीला म्हणतात की ताबडतोब फोन घेऊन ये. आरची धावतच जाते आणि रूममधून त्यांचा फोन घेऊन येते. तेव्हा आबांच्या हातात फोन दिल्यानंतर आबा म्हणतात की आत्ताच्या आत्ता मी आनंदीला फोन करतो. आणि तेवढ्यात मात्र इकडे आनंदी अशीच किचनमध्ये त्या टेबलला डोकं ठेवून बसलेली असते आणि तिला काहीच सुचत नसतं. सारखी एकटक रडत ती मात्र विचार करत आहे पृथ्वी तिच्याशी जे काही वागलेलं आहे तर त्या गोष्टीचा. आणि तेवढ्यात छायाताई येतात. छायाताई म्हणतात की आनंदीताई स्वतःला सावरा. आणि हे बघा आबांचा फोन येतोय, आबांना तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा मात्र आता आनंदी फोन घेते आणि हॅलो म्हणते. तर आबा रडतच म्हणतात की आनंदी बाळा काय झालं, कशी आहेस तू, आणि हे सर्व मी आरतीकून काय ऐकतोस आणि केव्हापासून तू अशी स्वतःची हिंमत हारायला लागलीस ग बाळा. हे बघ आनंदी बाळा एक गोष्ट ऐकून घे, तू मात्र सशासारखी अगदी भित्री नाहीस. मी तुला हिंमत दाखवलेली आहे आणि इतक्या लवकर तू तुझी हिंमत कशी हरून बसशील. अगं मी तुला एखाद्या वाघिणीसारखं कणखर केलेलं आहे आणि तू कशाला इतक्या लवकर हिंमत हारतेस. तू माझी वाघीण आहे, वाघीण. त्यामुळे आनंदी तू मात्र अशी खचून जाऊ नकोस. आनंदी मी तुला लहानपणी काय सांगत होते तुला आठवतं ना. आणि मी म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा तुला सगळीकडे अंदाज गाठलेला दिसेल तेव्हा मात्र मान खाली घालून रडत बसायचं नाही. तो घरातील अगदी त्या शांत दिव्याच्या तेजाने असं उजळून निघायचं. कितीही संकट येऊन दे, आपण मात्र आपलं बळ आहे तर ते सोडायचं नाही. त्यामुळे आनंदी उठ आणि स्वतःच्या पायावर मात्र खंबीरपणे उभे राहा. म्हणून आता एका वाघासारखा आबा मात्र आनंदीला वाघिणीसारखं बनवायला अगदी साथ देतात. तिला आता पुन्हा ते म्हणजे आठवण देतात, तिची ताकद बनतात. आणि आनंदी बघ असं खचायचं नाही, उठ, शूर वाघिणीसारखी डरकाळी फोड आणि उठ उठ, लवकर लवकर उठ. आणि तुझी जी हरवलेली ताकद आहे ना ती बघ कशी लवकरात लवकर परत येते. ती तू बघतच राहा आनंदी. आता जे काही हे तू करत आहे त्यामुळे तू अशी खचून जायचं नाहीस. आनंदी म्हणते की आबा, तर आबा म्हणतात की नाही आनंदी एक लक्षात ठेव, तू माझी स्वाभिमानी मुलगी आहेस. आता मात्र आनंदी काही बोलायला तयार नसते. ती आता आबांना मात्र काहीतरी कारण देते. आबांना म्हणते की फोनची बॅटरी आहे ती लो झालेली आहे आणि फोन कधीही आता बंद होऊ शकतो, त्यामुळे मी अगोदरच फोन ठेवते. म्हणून आनंदीने फोन बंद केलेला असतो. आता इकडे आबा म्हणतात की आनंदी तेव्हा मात्र आता छायाताई म्हणतात की आनंदी ताई अहो काय झालं, तुम्ही असं आबांशी का बोललात, तुम्ही त्यांच्याशी खोटं बोललात. तेव्हा आनंदी म्हणते की छायाताई प्लीज तुम्ही माझं एक काम करताल का. तेव्हा आता छायाताई म्हणतात की बोला आनंदीताई काय करायचं आहे सांगा लवकरात लवकर. तेव्हा आता आनंदी त्यांना बागेतून पांढरी फुलं आणायला सांगते. तर हे ऐकून छायाताई म्हणतात की आत्ता आणि या वेळेला. तर आनंदी म्हणते की ती फुलं मला हवी आहेत, आणताल का. तर छायाताई म्हणतात की ठीक आहे मी आणते. म्हणून छायाताई आणते म्हणून आता लगेच उठतात आणि फुलं आणायला बाहेर गार्डन मध्ये निघून जातात. आणि आनंदी पुन्हा डोकं टेकून तेथेच बसलेली असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. त्यानंतर इकडे आता आरची विचारते की काय झालं आबा. आनंदीताई काय म्हणाली, काय बोललीस ती, तरी आहे ना सांगा ना आबा. तेव्हा आबा रडत असतात. आबा म्हणतात की नाही ग ती बरी नाही आणि नीट ती माझ्याशी बोलली सुद्धा नाही. आबांच्या डोळ्यात पाणी येते आणि आबा पुढे म्हणतात की असं वाटतं की तिच्या बोलण्यावरून चालण्यावरून आतमधून ती पूर्णपणे खचून गेलेली आहे. तेव्हा आता आरती आणि आरचीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. तर आबा म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, जोपर्यंत तुमचा आबा जिवंत आहे ना तोपर्यंत मात्र मी माझ्या आनंदीला असं पराभव नाही होऊन देणार. मी आहे ना तिच्या पाठीशी, मी तिची साथ देणार आहे. आणि त्याच वेळेस आता आबांचं काहीतरी भलतंच सुरू होतं. आबा खूप टेन्शन मध्ये आलेले असतात. घाईघाईने सोप्यावर येऊन बसतात. आरती आणि आरची आबांकडे पाहतच असतात. आणि तेवढ्यात आबा तेथील उशी घेतात आणि ती उशी घेऊन मात्र तिचा कवर वगैरे बाजूला करून आबा मात्र कात्री घेतात आणि कात्री
काहीतरी घेऊन ते उशी मात्र फाडत असतात. आरची म्हणतात की आबा काय झालं, अहो तुम्ही उशी का फाडतात, नक्की तुम्ही असं का करू राहिलात. आबा काही बोलत नसतात. अगदी कात्रीने ती ती उशी फाडतात. तील सगळं काही कापूस बाजूला करत असतात. आरती आणि आरचीचं काहीच ऐकून घेत नाही. आता दोघींनाही काही कळत नसतं की आबांचं नक्की हे सर्व काय सुरू आहे. तर तेव्हा आबा म्हणतात की माझ्या आनंदीसाठी काहीतरी बनवतोय, जे काही मी करतो ना तर ते बघून मात्र माझ्या पोरीला लढण्याची पुन्हा ताकद मिळेल. आणि तुम्ही दोघेही झोपायला जा पोरींनो, दोघेही जा. आता मात्र मी हे सर्व पूर्ण करणार आहे. माझ्या आनंदीला मला लढण्याचं बळ द्यायचं आहे. हे सर्व काम करायला मला अख्खी रात्र तरी लागणार आहे असं म्हणतात. उद्या सकाळी मात्र मी स्वतः निंबाळकरांच्या वाड्यात जाईल आणि आनंदीच्या हातामध्ये मी ही वस्तू देईल असे बोलून आता आबा पुन्हा त्यांना जायला सांगतात की जा तुम्ही आपल्या रूम मध्ये जाऊन झोपा, मी माझं काम करतो, तुम्ही काही काळजी करू नका. आता आरचीचा काही पाय तिथून निघत नसतो, परंतु शेवटी आबांनी त्यांना झोपायला सांगितलेलं असतं आणि त्या आपल्या रूम मध्ये जाऊन झोपतात. त्यानंतर आता सकाळ होते. निंबाळकरांच्या घरात मात्र सगळेजण वैतागून गेलेले असतात, कारण काल रात्रीपासून लाईट गेलेली आहे. घरातील इन्व्हर्टर सुद्धा बंद पडलेला असतो आणि सगळेजण मात्र घामाने डबडब झालेले असतात. वैतागून आता कोणी कोणाला म्हणजे कशानेही एकमेकांना आता वारं घालत असतात. कोणी पेपरने, कोणी कशाने. बापू म्हणतात की अरे देवा देवा, वैतागून गेलो, कालपासून लाईट गेलेली आहे, घरात इन्व्हर्टर सुद्धा बंद पडलेला आहे, काय करावं, झोप सुद्धा व्यवस्थित झालेली नाही, काहीच कळत नाही की नक्की काय झालं, नेमकं फ्यूज उडाला की आणखीन काय झालं. म्हणून आता वैतागून आबा मात्र नक्की काय झालं असेल असं म्हणत असतात, बोलत असतात. आणि तेवढ्यात प्रांजल म्हणतो की अगं आता तुम्ही जाऊ का तिकडे हॉटेलमध्ये राहायला. तर शिल्पा त्याला जवळ बोलवते आणि म्हणते की तुला तर माहितीच आहे फ्यूज उडालेला आहे आणि इन्व्हर्टरची बॅटरी सुद्धा डाऊन झालेली आहे. युगंधर करतो ना काहीतरी, तू कशाला काळजी करतोस, म्हणून ती प्रांजलवर ओरडत असते. बस गुपचूप म्हणून ती प्रांजलला खूपच ओरडते. तेव्हा आता युगंधर सर्व आता ऐकत असतो, कारण त्याने आता तो फ्यूजवाला आणलेला असतो आणि त्याच्याकडून तो व्यवस्थित काहीतरी करून घेत असतो. आणि तेवढ्यात छाया काहीतरी टेन्शनमध्ये असते. ती घाईघाईने तिथून जात असतानाच प्रांजल म्हणतो की अगं ए छाया, मगासपासून मी बघतोय तू इकडे तिकडे सारखी एरझाऱ्या मारतात, मी तुला सरबत आणण्यासाठी सांगितलं होतं आणि तू काय करतेस, कुठे निघालीस. मात्र आता लगेच छाया ते खूप टेन्शनमध्येच म्हणतात की अहो हे बघा मी आनंदीताईंना शोधते. आता हे जे काही युगंधर तिथे उभा आहे तो मात्र ऐकतो, आनंदीताईंना शोधते म्हणजे नंतर आता आनंदी निघून गेलेली असते हे घर सोडून. तेवढ्यात मिताली रागाने छायाताईंना म्हणते की काय ग तू का तिला शोधतेस आणि तिच्या वाचून तुझं घरामध्ये एकही पान हलत नाही का, आणि आता मात्र तू हे बोलू नकोस की तिच्याच हाताने मात्र तू आम्हाला सरबत पाजणार आहे ते. आणि तेव्हा आता प्रांजल म्हणतो की हे मी अगोदरच तुला सांगून ठेवतो छाया, आम्हाला मात्र तिच्या हातचं काही नको, सरबत तर नको, मी तुला सांगून ठेवलेलं आहे. तेव्हा आता बिचारी छाया ते खूप टेन्शन मध्ये असते आणि ते म्हणते की प्रांजल दादा, अहो मी सरबत करण्यासाठी आनंदीताईला शोधत नाही, पहाटपासून आनंदीताई घरात नाही, त्यांना सगळीकडे शोधलं पण त्या कुठेही नाहीत, अगदी पहाटेपासून, आणि आता कुठे गेल्या माहिती नाही, त्यासाठी मी त्यांना शोधत आहे की नक्की त्या कुठे गेल्या असतील. तेव्हा आता युगंधर हे सर्व ऐकतो आणि युगंधरला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो आणि तेव्हा कुठे सगळ्यांच्या लक्षात येते की आनंदीताई घर सोडून गेले आहेत म्हणून. घरातील सगळ्यांना धक्का बसतो. तर शिल्पा म्हणते की अगं छाया काय बोलतेस, आनंदी घरात नाही. तर छायाताई म्हणतात की नाही त्या घरात नाही. तर बापू म्हणतात की तू सगळ्या खोलीमध्ये जाऊन बघितलंस का, वरच्या खोलीमध्ये. तर छायाताई म्हणतात की हो मी सगळीकडे आनंदीताईंना शोधलं परंतु आनंदीताई कुठेच नाही, आणि आता सगळीकडे मागच्या खोलीत वगैरे सगळीकडे शोधलं परंतु आपला आनंदीताई कुठेही नाही. आणि आता रामू काका सुद्धा हेच सांगत होते की आनंदीताईचं सामान सुद्धा कोणत्याही खोलीमध्ये नाही, म्हणजे त्या कुठेच दिसत नाही, त्यांचं सामान सुद्धा दिसत नाही. आता हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना एक आणखीनच जबर धक्का बसतो. सगळेजण पूर्णपणे शॉक होतात. माईंना मात्र धक्काच बसलेला असतो की आनंदी नक्की गेली कुठे असेल. शिल्पा सुद्धा म्हणते की ही घरात नाही तर गेली कुठे. तेव्हा युगंधर हे सर्व ऐकत असतो, त्याला सुद्धा धक्काच बसतो. बापू म्हणतात की तिचं सामान नाही, मग नक्की ती गेली कुठे, म्हणजे सामान नाही म्हटल्यानंतर ती माहेरी वगैरे गेली की काय असं बापू म्हणत आहे. माई म्हणतात की अरे देवा, काल झालेल्या प्रकारामुळे ती अगदी खचून गेली असणार आणि कालच्या प्रकारामुळे खरंच आनंदी खचून गेली असेल, बिचारीला काय वाटलं असेल म्हणून मात्र ती माहेरी गेली असेल. आणि तेवढ्यात बापू म्हणतात की छाया फोन आण. तर लगेच आता छायाताई म्हणतात की अहो बापू माझा फोन सुद्धा सापडत नाही सकाळपासून. बापू म्हणतात की चला बरं
माईंना की आपण फोन लावूयात. आणि हे बघा फोनवर बोलताना मात्र आता काळजी घ्यायला हवी, कारण आनंदी जर तिकडे असेल तर तसं विचारूयात, परंतु बापूंना हे कळायला नको की आनंदी बाबतीत आपण त्यांना विचारतोय, नाहीतर त्यांना आणखीनच टेन्शन येईल, काळजी वाटेल त्यांच्या मुलीची. माई आणि बापू फोन करण्यासाठी काहीने आतमध्ये येतात. त्यांना आनंदीची खूप काळजी लागलेली असते. तेवढ्यात आता ह्या प्रांजलला फारच आनंद होतो. तो अगदी आनंदाने उड्याच मारायला सुरुवात करतो आणि मितालीला म्हणतो की बघ, कॉंग्रॅच्युलेशन्स, बघ आपलं मनासारखं झालं. आता मिताली सुद्धा त्याच्या हातामध्ये हात देत कॉंग्रॅच्युलेशन यू टू असं म्हणते. तेव्हा प्रांजल म्हणतो की मी तुला म्हटलं होतं ना, त्या मुलीला मी अशी अद्दल घडवणार आहे, मी ह्या मुलीला तोंड दाखवलं सुद्धा घरामध्ये जागा ठेवणार नाही असं मी तुला म्हटलं होतं. शेवटी तेच केलं आणि आली मोठी आपल्या घरात आपली आई बनायला. तर मिताली म्हणते की हो बघ ना. युगंधर हे सर्व ऐकून घेत असतो. शिल्पा आणि धनश्री या दोघींना मात्र मुलं जे काही बोलत आहे तर ते बघून खूप हसायला येत असतं. तेवढ्यात प्रांजल धावतच आत्तू जवळ येतो आणि म्हणतो की आत्तू, आता चल, ह्या सगळ्या आनंदाच्या भरात मात्र तुझी एखादी म्हण हो म्हणजे होऊन जाऊन दे. तेव्हा शिल्पा म्हणते की हो का, सुंटी वाचून खोकला गेला. तेवढ्यात प्रांजल मात्र अगदी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो. डान्स कुठे काय करत असतो आणि म्हणतो की हो, सुंटी वाचून खोकला गेला, सुंटी वाचून खोकला गेला म्हणून आनंदाने उड्या मारत असतो. आणि तेवढ्यात धनश्री म्हणते की अरे प्रांजल, अजून एक म्हण आहे, तुला माहिती आहे का, रात्रीच्या अंधारात बिलामत टळली, रात्रीच्या अंधारात मात्र ही कटकट निघून गेली. तेव्हा हे ऐकून प्रांजल आणि मिताली फारच खुश होतात. प्रांजल म्हणतो की खूपच मस्त आहे, खूपच मस्त. तेव्हा युगंधर मात्र त्यांचं सगळं काही ऐकून घेतो आणि त्यांच्याकडे रागाने बघत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे आरती ही आबांना चहा घेऊन येते आणि चहा देते. तेवढ्यात आरती म्हणते की आबा, तुम्ही रात्रभर जागून हे बनवलेलं आहे का? आबा म्हणतात की हो हो. आता आबांनी छान एक अगदी चित्र बनवलेलं असतं प्राण्यांचं आणि खूपच छान असतं, एकदम वाघासारखं. आणि तेवढ्यात आरची तिथे धावत येते. आरची म्हणते की आबा, तुम्ही हे बनवलेलं आहे तर, आणि खूपच छान म्हणून ती सुद्धा आता उचलून घेते. आणि तेवढ्यात मात्र आबांच्या मोबाईलवर आता माईंचा फोन येतो. आबा म्हणतात की माईंचा फोन, आणि ते पण इतक्या सकाळी सकाळी, नक्की सर्व काही ठीक तर असेल ना? आता आरतीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं की नक्की काय झालं असेल, इतक्या सकाळी माई आणि बापूंचा फोन का आला असेल. आबा आता घाबरतच फोन उचलतात आणि हॅलो म्हणतात. तर माई म्हणतात की हो, हे बघा नमस्कार. आणि आबांच्या विचारपूस करते की कसे आहात तुम्ही. तर आबा म्हणतात की मी एकदम बरा आहे. आणि आबा म्हणतात की तुम्ही कसे आहात, ठीक तर आहात ना? तर माई म्हणतात की हो, आम्ही ठीक आहोत. माई आता तिकडे आनंदी आलेली आहे की विचारण्याऐवजी आता म्हणतात की हे बघा, जरा आनंदीला विचारतात की गोळ्याचा डबा तिने कुठे ठेवलेला आहे, तो डबा नाही सापडत. आता हे ऐकून आबांना तर धक्काच बसतो. आनंदी तर इकडे आलेली नाही, मग माई असं का विचारत असतील. आबा म्हणतात की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे आनंदी, आणि तुम्ही असं का विचारतात, मला नक्की तुमच्या म्हणण्याचं काहीच कळालेलं नाही. तेव्हा माई म्हणतात की आनंदी तिकडे आलेली नाही का? तेव्हा आता आबा नाही म्हणतात, आनंदी इकडे नाही आली. तेव्हा माईंना सुद्धा खूप टेन्शन येतं आणि ते म्हणतात की अरे देवा, कुठे गेली असेल आनंदी. आणि परत माई म्हणतात की हो का, नाही आली, मला तर असं वाटलं होतं की तिकडेच आली असेल, कारण ती घरामध्ये दिसली नाही म्हणून मी तुम्हाला फोन केला, विचारलं. आणि तेवढ्यात आबा आरती हे घाबरतात, नक्की आनंदी कुठे गेली असेल म्हणून ते माईंना म्हणतात की माई प्लीज मला सांगा नक्की काय आहे ते. आणि आता कधीपासून नाही आनंदी असं विचारतात. तर माई म्हणतात की सकाळपासूनच नाही, बहुतेक कदाचित ती देवळामध्ये गेली असेल, मी बघते नक्की कुठे गेली, मी बघते आणि मी तुम्हाला सांगते, तुम्ही काही काळजी करू नका. माई आता बापूंना आबांना टेन्शन येऊ नये यासाठी मात्र आता काळजी घेत असतात. आणि काळजी करू नका असे बोलून माई लगेच फोन कट करतात. आबा म्हणतात की माई, अहो माई, हॅलो. तेवढ्यात बापू आता माईंना विचारते की काय झालं, आनंदी आहे का तिकडे. तर आता माई म्हणतात की नाही, अहो आनंदी तिकडे सुद्धा नाही. तेव्हा बापू म्हणतात की अगं काय आणि कुठे, आता ती कुठे गेली असेल. म्हणून सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला असतो की नक्कीच आनंदी घर सोडून गेली की काय आणि कुठे गेली असेल. आरती विचारते की आबा काय झालं, आनंदी कुठे आहे. तर आबा म्हणतात की आनंदी घरात नाही. आता सगळ्यांना, आता ह्या तिघांना आणखीन टेन्शन आलेलं असतं. आईंना असं वाटलं होतं की सकाळी ती माहेरी निघून आली. तेव्हा आरती तर डोक्याला हात लावते. आरतीला सुद्धा फार टेन्शन येतं आणि आबा तर रडतच असतात. तेव्हा आता आरती सावरून घेण्याचा प्रयत्न करते की आबा हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, ती बहुतेक वाटेत असेल, आपण तिला शोधूयात, नक्की ती कुठे गेली नसेल. आणि आता मात्र सगळे टेन्शनमध्येच आहे. तर आरती म्हणते की आबा हे बघा, मी तिला म्हटले होते, कारण आता ती कुठे जाऊ नकोस म्हणून, परंतु ती वाटेत असेल कुठेतरी, आपण तिला शोधायला हवं. आणि काल मी तिला इकडे येण्यासाठी सांगितलं होतं की 4 दिवस जरा इकडे आल्यानंतर बरं वाटेल, म्हणून मी तिला इकडे येण्याचा आग्रह करत होते आणि म्हणूनच ती आता इकडे येत असेल आणि ती वाटेत असेल कुठेतरी, नक्कीच येईल.
आता आबा म्हणतात की नाही, ती असं कुणाला काही न सांगता अशी घराबाहेर पडणारी व्यक्ती नाही, ती काही करेन, परंतु आता मात्र ती इकडेच येत असेल. म्हणून आता ही आरती खूप समजवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आबा म्हणतात की हे बघा, मी माझ्या मुलीला ओळखतो, ती कधी असं नाही करणार. तेव्हा आता आरची म्हणते की आबा तसंही त्या घरात मात्र तिच्याशी कोणीही नीट बोलतच नव्हतं, म्हणून तिला राग आला असेल. आता आरती म्हणते की आबा, आपण वेळ वाया घालवायला नको, चला आपल्याला तिला शोधायचं आहे. चल आता आरचे, लवकरात लवकर आपण तिला शोधूयात. आरती म्हणते की चल लवकरात लवकर आरचे, चल आपण तिच्या घरी जाऊयात आणि कुठेतरी शोधूयात. नक्की आपल्याला तिला शोधावंच लागेल. म्हणून आता आरती आणि आरची जायला निघतात. आबा म्हणतात की तुम्ही वेळ वाया घालू नका, तोपर्यंत मी गावामध्ये बघून येतो नक्की आनंदी कुठे गेलेली आहे. आणि तेवढ्यात मात्र आता इकडे प्रांजल पुन्हा धनश्रीला विचारत असतो की काकू, तू काय म्हणाली बरं, की बिलामत वगैरे काय आहे. आणि तेवढ्यात धनश्री म्हणते की अरे, रात्रीच्या अंधारात बिलामत निघून गेली आणि घरातील कटकट आपोआप पळून गेली. आणि तेवढ्यात पृथ्वी खाली आलेला असतो. पृथ्वी मात्र आता खाली येऊन यांचंही बोलणं ऐकत असतो. युगंधर तिकडे समोर आहे. युगंधर मात्र सगळ्यांचं बोलणं ऐकून घेत असतो. तेवढ्यात पृथ्वी तिथे आलेला असतो. पृथ्वी म्हणतो की आता काय झालं असेल. आणि प्रांजल धावतच येतो आणि त्याच्या हातामध्ये हातमध्ये देत म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि तुझ्यासाठी एक खूप महत्त्वाची गुड न्यूज आहे. पृथ्वी तर खूपच खुश होतो. पृथ्वी म्हणतो की अरे, असं काय झालेलं आहे, नक्की काय, आणि तुम्ही सकाळी सकाळी मात्र इतके खुश कसे आहात असं विचारतो. तेव्हा प्रांजल म्हणतो की अरे, माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. आणि आता मात्र प्रांजल खुश होत सांगतो की ती आनंदी आहे ना, तर ती गाशा वगैरे तिचा गुंडाळून मात्र हे घर सोडून निघून गेली. आता पृथ्वीचा चेहरा थोडासा गंभीर होतो. युगंधर मात्र हे सर्व ऐकत असतो. तर मिताली खुशच म्हणते की बघ, आपले एकापरची कटकट गेली. खूप शहाणी ती बनत होती, आपल्याच घरामध्ये घुसून आपलीच आई बनायला निघाली होती. आणि मिताली म्हणते की गेली एकदाची, बरं झालं. शिल्पा म्हणते की हो ना, एकदाची बरं झालं, कटकट निघून गेली आणि कधी जाईल असं झालं होतं, पण आता जे झालं ते चांगलं झालं. आपल्या डोक्याचा ताप गेला आणि गेली असेल माहेरी. आता कुठे जाणार आहे, तर माहेरीच असेल. तेव्हा धनश्री खुशच म्हणते की मला तर इतका आनंद होत आहे, म्हणजे तिने खूप चांगलं केलं की स्वतःहून काढता पाय घेतलेला आहे. तर मात्र तिचं रोज आपल्याला ते आदर्श सुनेचं नाटक बघावं लागलं असतं. आणि तेवढ्यात लाईट येते तर पृथ्वी हसतो. तर प्रांजल खुशत म्हणतो की सत्य आहे, सत्य आहे. धनश्री खुशत म्हणते की हो, सत्य आहे. आणि तेवढ्यात माया आणि बापू धावतच बाहेर येतात, युगंधर युगंधर करत. आणि तेवढ्यात लाईट आलेली असते, म्हणून आता त्या माणसाला युगंधर पैसे वगैरे देतो. आणि तो माणूस म्हणतो की जर काही लागले तर नंतर सांगा. आणि तेवढ्यात मात्र बापू अगदी धक्क्यानेच युगंधरला आपल्याजवळ बोलवतात. आणि ते युगंधरला म्हणतात की अरे, खूप मोठी गडबड झाली, कारण आनंदी तिकडे तिच्या माहेरी सुद्धा पोहोचलेली नाही. म्हणून अरे, ती कुठे गेली असेल, आपण आत्ताच्या आत्ता मात्र तिला शोधायला हवं. तेव्हा आता युगंधर काही बोलत नसतो. तर माई म्हणते की युगंधर, तू ऐकतोस का, अरे आनंदी कुठे गेली असेल, ती तिकडे माहेरी सुद्धा नाही. तेव्हा युगंधर म्हणतो की मला ह्या गोष्टीसाठी वेळ नाही, मला महत्वाची कामं आहेत. तेवढ्याच शिर्के मात्र आता वकिलांना घेऊन आलेला असतो. आणि तेवढ्या शिल्पा म्हणते की शिर्के काय आहे, वकिलांना घेऊन तू का आलास. आणि तेव्हा शिर्के आता मालक साहेबांकडे बघून हसत असतो. मात्र आता लगेच युगंधर शिर्केंना म्हणतो की शिर्के, तर वकील साहेब म्हणतात की ही जी काही नोटीस आहे लिगल, ती मात्र पृथ्वी निंबाळकर यांच्यासाठी आहे. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की माझ्यासाठी. तेव्हा सगळेजण मात्र पृथ्वीकडे बघत असतात. पृथ्वी लगेच जवळ येतो, ती नोटीस आपल्या हातात घेतो आणि ती नोटीस तो वाचतच असतो. तर वकील साहेब म्हणतात की जे क्लायंट आहे युगंधर निंबाळकर साहेब यांच्यातर्फे. तेव्हा पृथ्वी धक्क्यानेच मात्र युगंधरकडे बघत असतो. आणि आता पृथ्वी जेव्हा युगंधरकडे बघतो तर युगंधर तोऱ्यातच बघत असतो. सगळेजण आता धक्क्यानेच पाहत असतात. तर शिल्पा म्हणते की काय केलंस युगंधर, तू स्वतःच्या मुलाला नोटीस पाठवली, कशाबद्दल आणि का नोटीस पाठवली. शिल्पा शिर्केंना विचारते की शिर्के, नक्की काय चालू आहे, सांगशील का तू तरी. तर पृथ्वी ती नोटीस वाचत असतो. तेव्हा शिर्के म्हणते की ताई साहेब, जे काही आहे तर ते वकील साहेब सांगणार आहे, थोडी शांतता घ्या. आणि आता शिर्के वकील साहेबांना सांगायला सांगतो. तेव्हा वकील साहेब म्हणतात की या नोटीस मध्ये स्पष्ट असं नमूद केलेलं आहे, मिस्टर पृथ्वी आता जे आहेत ना, तर त्यांना युगंधर निंबाळकर यांच्या फॅक्टरीमध्ये, युगंधर यांच्या टेक्सटाईलच्या फॅक्टरीमध्ये सुरू असलेलं रेडीमेड साडीचं जे काही ब्रँडचे जे काही ऑर्डर्स आहेत, तर ते वेळेतल्या वेळेत अगदी पोहोच करावे लागतील. आणि आता मात्र सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसतो. पृथ्वी जर धक्क्याने बघत असतो की जेव्हा त्याला वेळेतल्या वेळेत हे सर्व रेडीमेड साड्यांचे ब्रँड डिलिव्हर करावण्यासाठी जी नोटीस आलेली आहे त्यासाठी, तेव्हा पृथ्वी आता पाहतच असतो. तर मित्रांनो, आता हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल, म्हणजे आता आनंदी घर सोडून जाणार आहे. आणि जाताना मात्र तिने आता मालक साहेबांचं दर्शन घेतलेलं असतं. आणि आता ह्या घरामध्ये आपल्यामुळे आणखीन दुरावा नकोय म्हणून ती घर सोडून निघून गेलेली आहे. आणि जाताना तिचा पदर मात्र तुळशीत अडकलेला आहे. आणि तुळशीने माताने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. तर आता नक्की पुढे काय होईल हे बघायला विसरू नका, कारण आता पृथ्वीला त्याच्या ब्रँडसाठी आनंदीची कशी गरज लागेल
हे बघण्यासाठी आता खरंच मित्रांनो खूप असं इंटरेस्टिंग भाग येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.